नमस्कार मंडळी. 5 मिनिटां विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त वैश्विक प्रवासाला निघालोय. आपला शोध आहे ब्रह्मांडातील सर्वात मोठा तारा. चला शोधूया त्याला. पण ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपल्याला ताऱ्यांच्या अभाढ्य आकाराची थोडी कल्पना यायला हवी. तर चला आपल्या प्रवासाची सुरुवात एका ओळखीच्या ठिकाणापासून करूया. आणि ते ठिकाण म्हणजे आपलं घर, पृथ्वी. इथूनच आपण ताऱ्यांच्या त्या महाप्रचंड दुनियेचा अंदाज घ्यायला सुरुवात करणार आहोत. आता पृथ्वीवरून थेट उडी मारूया आपल्या सौरमालेतल्या दादाकडे, म्हणजे गुरुग्रहाकडे. तो आपल्या पृथ्वीपेक्षा 11 पट मोठा आहे आणि त्याचं वस्तुमान तर तब्बल 317 पट जास्त आहे. पण खरी गंमत पुढे आहे. विचार करा, असे 90 गुरुग्रह एकत्र केले तरी एक तारा बनत नाही. त्यातून तयार होतात ब्राऊन ड्वार्फ्स, म्हणजेच अयशस्वी तारे. चला आता या वॉनबी ताऱ्यांना सोडून खऱ्या ताऱ्यांच्या दुनियेत जाऊया, जिथे तारे जन्माला येतात आणि चमकतात. आपली सुरुवात होईल लालबटू ताऱ्यांपासून. हे ब्रह्मांडातील सगळ्यात कॉमन पण सगळ्यात लहान तारे आहेत. आपलं आयुष्य आरामात जगतात पण फारसे चमकत नाहीत. आता इथे एक रंजक गोष्ट घडते. तुम्ही ताऱ्याचं वस्तुमान थोडं जरी वाढवलं तरी त्याची शक्ती प्रचंड वाढते. बघा ना, आपला सूर्य, सिरियस आणि बीटा सेंटोरी. वस्तुमान थोडं वाढलं की चमक कैक पटीनी वाढते. मग हे साधं गणित वाटतंय नाही का? म्हणजे ज्या ताऱ्याचं वस्तुमान जास्त तोच तारा सगळ्यात मोठा असणार. पण खरंच असं आहे का? नाही, इथेच तर खरा ट्विस्ट आहे. भेटा R136A1 ला. हा आपल्याला माहीत असलेला सगळ्यात जास्त वस्तुमानाचा तारा आहे. पण त्याच्या वस्तुमानाच्या मानाने त्याचा आकार आश्चर्यकारकपणे लहान आहे. मग जर जास्त वस्तुमान म्हणजे जास्त मोठा तारा नाही, तर मग ताऱ्यांच्या विशाल आकाराचं रहस्य आहे तरी काय? ह्याचं उत्तर मिळतं ताऱ्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात. बघा, जेव्हा एखाद्या ताऱ्याचं इंधन म्हणजे हायड्रोजन संपायला लागतं, तेव्हा त्याचा गाभा आकुंचन पावतो आणि प्रचंड गरम होतो. आणि याच उष्णतेमुळे ताऱ्याचे बाहेरचे थर एखाद्या फुग्यासारखे प्रचंड फुगायला लागतात. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्या सूर्यासोबत असं होईल तेव्हा तो आजच्यापेक्षा 200 पट मोठा होईल. इतका मोठा की तो बुध, शुक्र आणि कदाचित पृथ्वीलाही गिळून टाकेल. आणि हेच रहस्य आपल्याला ब्रह्मांडातील खऱ्या राक्षसांपर्यंत घेऊन जातं. चला भेटूया हायपर जायंट्सना, म्हणजेच महाकाय ताऱ्यांना. हे मुळात प्रचंड वस्तुमानाचा ताऱ्यांचे शेवटचे दिवस असतात. आणि ते आपल्याला निळ्या, पिवळ्या आणि अगदी लाल रंगातही दिसतात. चला तर मग आता वेळ आली आहे या वैश्विक स्पर्धेच्या विजेत्याची घोषणा करण्याची. पण एक मिनिट, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हे तारे इतके दूर आहेत की त्यांचे अचूक मोजमाप करणं खूप कठीण आहे. त्यामुळे सर्वात मोठा तारा हा किताब विज्ञानाच्या प्रगतीनुसार बदलत राहतो. पण आजच्या तारखेला या किताबाचा प्रबळ दावेदार आहे स्टीफन्सन 218. आता हा तारा किती मोठा आहे हे जरा समजून घेऊया. हा आपल्या सूर्यापेक्षा तब्बल 2150 पट मोठा आहे. कल्पना करा, एका कमर्शियल विमानाला या ताऱ्याभोवती एक चक्कर मारायला 500 वर्षांपेक्षा जास्त लागतील. एवढंच काय, प्रकाशालाही याच्या भोवती फिरायला जवळपास 9 तास लागतायत. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, जर आपण या ताऱ्याला आपल्या सूर्याच्या जागी ठेवलं तर तो शनिग्रहाच्या कक्षेपर्यंतची प्रत्येक गोष्ट गिळंकृत करेल. पण ही गोष्ट इथे संपत नाही. अशा महाकाय ताऱ्याचा मृत्यू हा खरं तर एका नव्या सुरुवातीचा संकेत असतो. कारण जेव्हा हे तारे सुपरनोवामध्ये फुटतात तेव्हा ते आपला वायू पुन्हा आकाशगंगेला परत देतात. आणि याच वायूपासून ताऱ्यांची पुढची पिढी जन्माला येते. जन्म आणि मृत्यूचं हे चक्र असंच अविरत चालू राहतं. किती अविश्वसनीय आहे हे सगळं. तर मग आजचा हा वैश्विक प्रवास आवडला असेल तर लाईक नक्की करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळी.